बरं हे बघ आई, त्या कांद्याचे ना छान असे तुकडे कर. आई घेतलेस का करायला तुकडे? घेतलेस तुकडे करायला घेतलेस? कांद्याचे ग तुकडे. हा तर कांद्याचे किती अगं आई ऐक ना, अगं एवढे कसे तुकडे? एका कांद्याचे 200 तुकडे नकोत का ग व्हायला? एका कांद्याचे साधारण 200 तुकडे व्हायला पाहिजेत, इतका बारीक कांदा चिर. हा कळलं? हा आई 2 मिनिटं ऐक, महत्वाचं झालं. हा 200 तुकडे झाले. आता असं कर, तुझ्याकडे मसाला आहे ना, मसाला? हा 1 चमचा मसाला. काय कांदा ओला झाला? अगं असं कसं कांदा ओला होईल? एक मिनिट, कांद्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल ते आधी पूस बरं. हा आणि आता कांद्याकडे बघ, दिसतोय ना कोरडा? दिसतोय ना? हा म्हणजे कांदा कोरडाच आहे. बरं झालं बाई, कांदा कोरडाच आहे. हा तर आता काय कर, मसाला आहे ना, मसाला चमचाभर घे. केवढा चमचा घेशील? नाही मोठा नाही घ्यायचा. तिथेच्या जत्रेत मला मिळाला होता बघ, त्याचं रिंग पेकून. किती बोलले मी कपिलला, साधं त्याचं ऐकूनही घेतलं नाही मी. एरवी कुणाला बोलल्याचं मला काहीच वाटत नाही. म्हणा आत्ताही माझी तशी काही चूक नव्हती, तरी सुद्धा माझं मन खातंय. का होतंय असं मला कपिल? बास झाली ही लपाछपी खरंच. तू बोलशील म्हणून वाट पाहत राहिले आणि वेळ निघून गेली तर? पण त्यानेच बोलायला पाहिजे हा काही नियम आहे का? कुठल्या काळातला विचार करतेस तू गौरी? आजच्या काळातली आधुनिक मुलगी आहेस तू. मग तूच का नाही सांगत त्याला तुझ्या मनात काय आहे ते? बास झालं, आज मी बोलणार आहे माझ्या मनातलं. कपिल तू बोल किंवा नको बोलूस, आज मी बोलणार. आज तुझा आशीर्वाद हवाय रे. आज फार मोठी जबाबदारी स्वीकारतोय मी. इंदू, गौरी गौरी अहो काय झालं हिला? रडत होती का ती? काही कल्पना नाही. मला तरी वाटतंय डोळ्यात पाणी होतं तिच्या. तू तिची आई आहेस, तू पुढाकार घे आणि तिला जाऊन विचार काय झालं. नको बाई, हल्ली तिला काही विचारायचं म्हटलं ना की भीतीच वाटते मला. ठीक आहे, मग मी जाऊन विचारतो. नको, मी विचारते. हॅलो, हा बोला ना गोखले वहिनी. हो, आजोबांचा वाढदिवस आहे नाही का? येईल ना गौरी, नक्की. बरं आजोबांना हॅपी बर्थडेचा डे सांगा. बरं ठेवू आता, बाय. हे काय होतं शेवटचं? आजोबा, हॅपी डे, बर्थडे, काय काय? आमची भाषा आहे ती, तुम्हाला नाही कळणार. खरंच नाही कळणार. गौरी उगाच नाही तुझ्यावर वैतागत.
गौरी, ए गौरी. गौरी, काय ग, रडत होतीस का? अगं तुझा चेहरा डोळे कसे झालेत बघ. अगं काही नाही, ते डोळ्यात काहीतरी गेलं असेल, पाखरू वगैरे असेल काहीतरी. गौरी, अगं ना आता गोखले वहिनींचा फोन आला होता. आज आजोबांचा वाढदिवस आहे ना, त्यांनी बोलवलंय तुला. म्हणजे अगं त्यांनी आमंत्रणच केलंय तुला. जाशील ना? इंदू, मला खरंच कळत नाही, तू गौरीच्या इतकी का मागे लागलीस? मी कुठे त्याच्या मागे लागलीये? मी फक्त त्यांचा निरोप दिला. आई, मी जाते अगं. काय काय काय? आता जाते ना ती, जाऊ दे ना तिला. तिलाच बरं वाटेल. चल गौरी, तू काय करतेस? नवीन ड्रेस घालतेस का साडीच नेसतेस? आणि सगळे दागिने काढते हा मी तुझे. चल तयारीला. अरे पण तू मयेकर आणि गौरीला हे सगळं सांगून का टाकत नाहीये? नाही, मी काही लपवत नाही त्यांच्यापासून. मग सांगत का नाहीयेस? नाही, सांगेन, पण म्हणजे आत्ता नको. कपिल, हे बघ, कोणाला पॉवर ऑफ अटर्नी देणं काही गुन्हा नाहीये. हा, पण हे लपवून ठेवणं मात्र गुन्हा ठरू शकतो. त्यांना बाहेरून कळलं तर वाईट वाटेल कपिल. जेवढा उशीर करशील तेवढं जास्त वाईट वाटेल. कळतंय मला, पण वळत नाहीये. कारण काय नाही, मी सांगेन त्यांना. कपिल, तू त्यांना सांगणं लांबणीवर टाकतोयस फक्त. आजचं मरण उद्या. मरण कसलं त्यात सर, सांगायचं तर आहेच. पण तरीही तू सांगत नाहीयेस. कपिल, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. सर, तुमच्यापासून? हो, तुम्हीच तर एक आहात ज्यांना मी सगळं काही सांगितलंय, आणि तरी तुम्ही हे असं म्हणताय. मग मला सांग, मला किंवा मयेकरांना हे सगळं न सांगण्यामागे किंवा उशिरा सांगण्यामागे काय कारण? नाही, तसं काही फार सिरियस नाहीये. पण तरी सांगत नाहीस ना. आणि गौरीनं तुला एक वकील म्हणून खूप मदत केली आहे. त्यांच्या घरी राहतोयस तू, आणि तरीही. सर, म्हणूनच त्यांना हे सगळं सांगणं माझ्यासाठी फार कठीण आहे. का? एवढं कठीण काय त्यात? कारण सर, इतरांसाठी मी इकडनं जाणं ही फक्त एक न्यूज आहे हो. पण या सगळ्यांसाठी मी इकडनं जाणं म्हणजे घरातला एखादा माणूस जाण्यासारखं आहे. अप्पाचा पुतण्या आहेस. इमोशनल होणं रक्तातच आहे रे तुझ्या. तू तरी काय करणार? त्यामुळे मला जावं लागणार आहे. या आपल्या रामाश्रयावरती खूप मोठं कर्ज आहे, ते फेडण्यासाठी मला जावं लागणार. चलो बाय, टेक केअर. हा बोल. नाही बोल ना, तू बोल.